नमस्कार मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत एका अशा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची ज्याला एक लँडमार्क जजमेंट असं म्हटलं जाऊ शकतं. आणि हो, हे खरोखरच आहे की आता राज्यपाल राज्य विधिमंडळाने पास केलेल्या विधेयकांना डिले करू शकतात का? डिले म्हणजे याचा अर्थ मला म्हणायचं आहे इनडेफिनेट डिले, म्हणजे कितीही काळ ते थांबवू शकतात का? या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे, जो खूप महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून देखील आणि राजकीय घटनात्मक दृष्टिकोनातून. चला मग सुरू करूया व्हिडिओ. सर्वप्रथम चर्चेत कशासाठी आहे. सेकंड, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय? मग राज्यपालाचे असले कुठले स्वविवेकाधिकार आहेत? घटनेत काय म्हटलेलं आहे? काही स्पष्टता अस्पष्टता? याचे व्यापक परिणाम काय होतील या निर्णयाचे? आणि राजकीय आणि कायदेशीर महत्त्व काय? आणि ॲज युजल मुख्य आणि पूर्वपरीक्षेचा एक प्रश्न बघूया. तर सर्वप्रथम बातम्यांमध्ये कसं आहे, कशासाठी आहे? तर तमिळनाडू विधानसभेने मंजूर केलेल्या 10 विधेयकांना राज्यपाल आर एन रवी यांनी मंजुरी रोखून धरली होती बऱ्याच काळासाठी. तर सर्वोच्च न्यायालयाने 8 एप्रिल 2025 रोजी राज्यपालांचा हा जो काही निर्णय आहे त्याला बेकायदेशीर आणि कायद्याने चुकीचा आहे असं म्हटलं आहे. म्हणजे राज्यपालांनी हे जे काही इनडेफिनेटली बिलं रोखून ठेवण्याचा जो प्रयत्न केला होता ते पूर्णतः चुकीचा आहे, बेकायदेशीर आहे आणि म्हणून तो रद्द करून टाकलेला आहे. मग सगळ्यात पहिला प्रश्न येतो की सर, घटनेत अशा काही तरतुदी आहे का? राज्यपाल असं का करतील? त्यांनाही काही अधिकार आहेत का? घटनेत काही स्पष्टता अस्पष्टता आहे का? चला बघूया. तर यातली 2 आर्टिकल सगळ्यात महत्त्वाची. एक आहे आर्टिकल 163 आणि दुसरं आहे आर्टिकल 200. मग काय म्हटलंय? तर आर्टिकल 163 मध्ये म्हटलेलं आहे की राज्यपालांना, बोर्डवरती नीट बघा, राज्यपालांना त्यांच्या कामात मदत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असतं, म्हणजेच काउन्सिल ऑफ मिनिस्टर. आणि त्यांनी कुणाच्या सल्ल्याने काम करावं अशी अपेक्षा असते? मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच काम केलं पाहिजे. एक्सेप्ट इन हिज डिस्क्रिशन. डिस्क्रिशन याचा अर्थ मराठीमध्ये होतो स्वविवेकाधिकार. मग तुम्ही म्हणाल की सर, स्वविवेकाधिकार म्हणजे काय? तर स्व म्हणजे स्वतः, विवेक म्हणजे बुद्धी. आपण स्वतः निर्णय घ्यायचा, तिथे कुणाचा सल्ला बंधनकारक असणार नाही. मग तुम्ही म्हणाल की सर, मग राज्यपालाला स्वविवेकाधिकार आहेत का? बघू, न्यायालयाने त्यावरती काय म्हटले तेही बघू आपण. मग आता एक तर कळलं की आर्टिकल 163 नुसार राज्यपालांना कामात मदत करण्यासाठी कोण आहे? तर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ आहे आणि त्यांनी त्यांच्या सल्ल्यानुसारच काम केलं पाहिजे. एक्सेप्ट इन हिज डिस्क्रिशन. डिस्क्रिशनला मराठीत स्वविवेकाधिकार असं म्हणतात. मग दुसरं आहे आर्टिकल 200. मग हे 200 काय आहेत? तर नीट बघा, कुठलंही विधेयक, बोर्डकडे नीट बघा, कुठलंही विधेयक राज्याच्या कायदेमंडळाने, मी पुन्हा रिपीट करतो, कोणतेही विधेयक राज्याच्या कायदेमंडळाने, मग ते विधानसभा असो, विधान परिषद जिथे आहे तिथे दोन्ही असो, यांनी पास केल्यानंतर हे विधेयक जातं राज्यपालांकडे. विधेयक पास केल्यानंतर कोणाकडे जातं? राज्यपालांकडे. म्हणजे ज्यावेळी तुम्ही कायदेमंडळात, विधानसभेत ते मांडता त्यावेळी त्याला आपण काय म्हणतो? बिल म्हणतो. आणि राज्यपाल त्याला ज्यावेळी मंजुरी देतात त्यावेळी त्याचं रूपांतर कायद्यात होतं. मग ज्यावेळी विधेयक कायदेमंडळाकडून पास होऊन राज्यपालांकडे जातं तर राज्यपाल काय करू शकतात? तर घटनेत काही पर्याय दिलेत. एक, राज्यपाल त्याला ॲसेंट देऊ शकतात. ॲसेंट म्हणजे हो. ॲसेंट दिलं तर त्याचं रूपांतर कशात होईल? कायद्यात होईल. म्हणजे बाबा ठीक आहे, मला हे मान्य आहे. दुसरं, ते काही काळासाठी ॲसेंट रोखू शकतात, म्हणजे परवानगी रोखू शकतात. तिसरं, जर ते मनी बिल नसेल, नीट बघा, मनी बिल नसेल तर ते रिकन्सिडरेशन म्हणजे परत एकदा पाठवू शकतात. आणि चौथा एक पर्याय आहे, तो म्हणजे त्यांना वाटलं तर ते विधेयक ते राष्ट्रपतीच्या मंजुरीसाठी देखील राखून ठेवू शकतात. म्हणजे राज्यपालाला घटनेने किती पर्याय दिलेत आर्टिकल 200 मध्ये? 4. 1, विधेयकांना मंजुरी द्या. 2, विथहोल्ड करू शकता तुम्ही काही काळ. 3, जर धनविधेयक नसेल तर ते परत पाठवू शकतात तुम्ही. आणि 4, राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात. पण लक्षात घ्या, कलम 200 मध्ये किंवा अनुच्छेद 200 मध्ये आणखीनही काही गोष्टी म्हटल्यात. काय? की राज्यपालांचं एखादं विधेयक परत पाठवलं आणि विधानसभेने म्हणजेच कायदेमंडळाने पुन्हा मंजूर केलं तर राज्यपाल त्याला संमती द्यावीच लागते, ती रोखू शकत नाही. म्हणजे सेकंड टाइम ज्यावेळी विधेयक जाईल त्यावेळी मात्र राज्यपालाला सही द्यावीच लागते. मग तुम्ही म्हणाल की सर, एवढं स्पष्ट सांगितलंय तर मग एवढे आर्ग्युमेंट कशाला आणि एवढं लँडमार्क जजमेंट का? तर गोंधळ इथेच आहे. काय? आर्टिकल 200 मध्ये असं म्हटलंय की सेकंड टाइम, मी पुन्हा बोर्डवरती काढतोय बघा,
सेकंड टाइम राज्यपालाला सही ही द्यावीच लागते. कशावरती? तर विधिमंडळाने पास केलेल्या विधेयकावरती, म्हणजेच कायदेमंडळाने. म्हणजे सेकंड टाइम तुम्हाला सही द्यावीच लागते, पण ती किती दिवसात हे स्पष्ट म्हटलेलं नाही. काय म्हटलंय? ॲज सून ॲज पॉसिबल, ज्याचा अर्थ होतो लवकरात लवकर. पण हे इंटरप्रिटेशन आहे. राज्यपाल असंही म्हणू शकतात मी देतोय, पण कधी, लवकरात लवकर, किती लवकर, असं कुठेही म्हटलेलं नाही. आणि म्हणूनच म्हटलंय तिथे कुठेही फिक्स टाईमलाईन नाही. आणि याचा बऱ्याचदा गैरवापर झालेला दिसून येतो. याच्यामुळे बऱ्याचदा असं दिसून येतं की जे गव्हर्नर आहेत ते जे बिल्स आहेत ते डिले करतात. ते नुसतेच डिले नाही, ते इनडेफिनेटली डिले करून टाकतात, जे की पूर्णतः चुकीचं आहे. आणि हे बऱ्याचदा कुठे यूज केलं जातं? तर बऱ्याचदा अशा ठिकाणी यूज केलं जातं जिथे विरोधी पक्षाचं सरकार आहे. विरोधी पक्षाचं म्हणजे काय? तर समजा सेंटरमध्ये काँग्रेसचं सरकार आहे आणि स्टेटमध्ये दुसऱ्या पार्टीचं सरकार आहे, समजा DMKचं, किंवा सेंटरला BJPचं आहे, खाली DMKचं आहे. म्हणजे केंद्रात वेगळं सरकार आहे, राज्यात वेगळं सरकार आहे. तर अशा ठिकाणी मोस्टली दिसून येतं. मग ह्याची काही उदाहरणं आहेत का जी कोर्टाने देखील म्हटलेली आहेत? तर हो, ही केसच स्वतः तमिळनाडू संदर्भात आहे. केरळची देखील अशीच केस आहे. पंजाबमध्ये ही गोष्ट अशी झालेली आहे की लिटरली पॉकेट वेटो सारखी गोष्ट घडलेली आहे. मग राज्याचा कारभार करणार कसं काय? बरं, यापूर्वीही सर्वोच्च न्यायालयाने काही निकाल दिलेले आहेत. जसं की अरुणाचलमधलं नबाम रेबिया प्रकरण जे होतं 2016 सालचं, त्यावेळी राज्यपालांना अनिश्चित काळासाठी संमती रोखून ठेवता येणार नाही असं स्पष्ट म्हटलं होतं. प्लीज हे नीट ऐका, कारण का हे पुन्हा काही वेळाने तुमच्या समोर येणार आहे. म्हणजे 2016 साली सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे म्हटलेलं आहे की राज्यपाल अनिश्चित काळासाठी संमती रोखून ठेवू शकत नाही. आणि जर परत करायचं असेल तर त्यांना तशा सूचना करणं आवश्यक आहे. म्हणजे 10 वर्षापूर्वी जवळजवळ सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं की अनिश्चित काळासाठी तुम्ही असं रोखून ठेवू शकत नाही. दुसरं, पंजाब विरुद्ध राज्यपाल 2023 ची केस, त्यामध्येही त्यांनी म्हटलं होतं की राज्यपालाचे अधिकार हे ॲब्सोल्यूट नसतात. म्हणजे राज्यपालाला ॲब्सोल्यूट अधिकार नाहीत. जर विथहोल्ड करायचं असेल ॲसेंटला तर त्याला ते परत पाठवायला द्यावं लागतं. आणि अनिर्वाचित म्हणजे निवडून न आलेला राज्यपाल हा विधिमंडळाच्याच म्हणजे कायदेमंडळाच्या कायद्या बनवण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणू शकत नाही. असं वाटत नाही का किती स्पष्टपणे या अगोदर देखील सर्वोच्च न्यायालयाने मागील निकालात स्पष्ट म्हटलेले? कुठले मुद्दे म्हटलेत मी पुन्हा रिपीट करतो. 1, अनिश्चित काळासाठी तुम्हाला संमती रोखून ठेवता येणार नाही. 2, राज्यपालांचे अधिकार हे ॲब्सोल्यूट नसतात. 3, निवडून न आलेला राज्यपाल हा कायदे बनवण्याच्या प्रक्रियेत अडथळे आणू शकत नाही. म्हणजे ही कॅनॉट स्टॉल द लेजिस्लेटिव्ह प्रोसेस ऑफ द स्टेट. इतकं स्पष्ट असून देखील हा गोंधळ सुरूच होता. मग गेल्या वर्षी देखील ज्यावेळी कोर्टापुढे हे प्रकरण होतं त्यावेळी कोर्टाने दुसऱ्या एक अशाच केसेसमध्ये स्पष्ट म्हटलं होतं की बाबा रे, निर्णय घ्या तुमचं तुम्ही, पण जर तुम्ही निर्णय नाही घेतले, मी पुन्हा रिपीट करतोय की निर्णय नाही घेतले तर आम्हालाच वेळेची मर्यादा ठरवावी लागेल. म्हणजे कोर्टाने हे स्पष्टपणे आधी केलेलं होतं गेल्या वर्षी की बाबा आम्हाला ठरवावं लागेल जर तुम्ही नाही केलं तर. पण तरी देखील यांनी काही केलं नाही. आणि त्यामुळे सध्याच्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने जर सगळ्यात मोठी गोष्ट जर काय केली आहे तर यापुढे हे जे ॲज सून ॲज पॉसिबल होतं की लवकरात लवकर सही दिली पाहिजे, तर सर्वोच्च न्यायालयाने आता म्हटलेलं आहे नाही बाबा, आता जर तुम्ही असं वागत असाल तर वेळेची मर्यादाही केली आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं नंबर 1 काय केलं आहे तर वेळेची मर्यादा आता फिक्स केलेली आहे. जर राज्यपालाला एखादं विधेयक विथहोल्ड करायचं असेल तर 1 महिन्याची मुदत आहे बाबा. पुनर्विचारानंतर म्हणजेच समजा गव्हर्नरने एखादं बिल स्टेट असेंब्लीकडे परत पाठवलं आहे तर त्यानंतर सेकंड टाइम त्याला सही द्यायचीच आहे. पण आधी कसं व्हायचं की ॲज सून ॲज पॉसिबल देतो की. आता तसं नाही आहे. तुम्हाला 1 महिन्याच्या आत संमती द्यावीच लागेल. मी द्यावीच लागेल हा शब्द आहे. आणि जर नाही दिली तर त्याचा ज्युडिशियल रिव्ह्यू होऊ शकतो. इतकंच नाही तर राज्यपालाला जो दुसरा अधिकार होता राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखायचा, तर त्या देखील म्हटलंय की ते देखील 3 महिन्याच्या आत, म्हणजे मॅक्सिमम तुम्ही डिले किती करू शकता इथे बिल, तर 3 महिने त्याच्या आत तुम्हाला निर्णय घेणं भाग आहे. आणि म्हणूनच हे खूप महत्त्वाचं बिल आहे का आता या निर्णयाचा जो काही परिणाम होणार आहे हा
येणाऱ्या बऱ्याच काळासाठी असणार आहे आणि यातून एक गोष्ट घडून आलेली आहे. कुठली? तर यामुळे एक गोष्ट जर तुम्ही नीट बघितलं तर राज्य सरकार यामध्ये वरचढ झालेलं आहे आणि अर्थात राज्य सरकार झालंच पाहिजे, मग ते कुठल्याही पक्षाचं असो. आणि कोर्टाने हे स्पष्ट करताना म्हटलेलं आहे की आर्टिकल 200 मध्ये शब्द काय वापरला आहे? शाल म्हटलेलं आहे. शाल याचा अर्थ तुम्हाला ते डिस्क्रिशन नाही, तुम्हाला सही द्यावीच लागणार. इतकंच नाही तर सुप्रीम कोर्टाने या केसमध्ये आर्टिकल 142चा देखील वापर केला आहे, जे की सुप्रीम कोर्ट फार क्वचित केसमध्ये करतं की कंप्लीट जस्टिस व्हावं असं जर वाटत असेल सर्वोच्च न्यायालयाला एखाद्या केसमध्ये, तर ते एक्स्ट्राऑर्डिनरी पॉवर आपल्या वापरता आणि समोरच्या पार्टीला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न होतो त्यात. मग याच न्यायालयाने काय केलंय तर जी 10 बिलं यांनी रोखून ठेवली होती, ही सगळी बिलं पास झाली असं डिक्लेअर करून टाकलंय. आणि असं का म्हटलंय? तर सर्वोच्च न्यायालयाने ते देखील स्पष्ट केलंय. म्हणजे असं नाही की न्यायालयाचा निकाल हा काहीतरी आर्बिटरी आहे, न्यायालयाने आपल्या मर्जीने केलाय. नाही, न्यायालयाने स्पष्ट म्हटलंय हा जो काही तुम्ही लॉंग डिले गव्हर्नरने लावलाय ते चुकीचं आहे. आणि सेकंड, डिसरिस्पेक्ट टू प्रायर कोर्ट रुलिंग. मगाशीच मी काही वेळापूर्वी म्हटलं होतं तुम्हाला की कोर्टाने गेल्या वर्षी देखील म्हटलं होतं की बाबा रे तुम्ही निर्णय घ्या, पण तरी देखील तुम्ही घेत नाही, याचा अर्थ तुम्ही कोर्टाच्या प्रायर रुलिंग म्हणजे आधीच्या निकालांचा देखील अवमान करताय. कोर्टाने तुम्हाला आधी सांगितलेलं आहे बाबा रे तुम्ही निर्णय घ्या, तरी तुम्ही घेत नाहीये. आणि त्यामुळे शेवटी कोर्टाला हे सगळं करावं लागलं. मग याचा परिणाम का होईल? याचा परिणाम हा खूपच व्यापक होणार आहे, ब्रॉडर परिणाम होणार आहे. का? तर मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्यावेळी केंद्रात एका पार्टीचं सरकार असतं आणि राज्यात वेगळ्या पार्टीचं सरकार असतं तेव्हा हा गोंधळ होतो. मग सध्या अशीच कुठली कुठली राज्य आहेत प्रभावित राज्य? तर केरळ, पंजाब. केरळमध्ये बघितलं तर लेफ्टचं सरकार आहे, पंजाबमध्ये आप, तेलंगणामध्ये काँग्रेस, पश्चिम बंगालमध्ये तर ममता दिदी आणि राज्यपाल यांचा तर किती गोंधळ होता आपण बघितलेला आहे. आणि केरळमध्ये सुद्धा असं प्रकरण ऑलरेडी जे आहे ते सुप्रीम कोर्टात आहे. तर केरळनेही आरोप केला आहे की आमची देखील 6 विधेयकं वर्षभरापासून प्रलंबित आहे. मग त्याचीही सुनवाई स्वतंत्रपणे चालू आहे. मग आता या केसचा निकाल या सगळ्यांवरती होईल का? अर्थात जर सिमिलॅरिटी असेल तर तो नक्कीच होणार. म्हणजे परिणाम होणार का? तर हो. म्हणजे विरोधी पक्षांची जी काही सरकारं आहेत इतर राज्यांमध्ये त्यांच्यासाठी हा खूप मोठा दिलासा आहे का? हो. आणि म्हणून जे तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय हा राज्यांचा विजय आहे, हा फेडरलिझमचा विजय आहे, संघराज्य पद्धतीचा. याचं राजकीय आणि कायदेशीर महत्त्व आहे का? तर अर्थात आहे. का? तर असं नाही वाटत आहे. राज्यपाल नीट बघा, आता मी नीट पुन्हा हे म्हणतोय की राज्यपालाने केंद्र सरकार राज्यपालाची नियुक्ती करतं. नियुक्ती कोण करतंय? केंद्र सरकार. आणि ही अपेक्षा असते की राज्यपालाने केंद्राचं प्रतिनिधित्व राज्यात करावं आणि राज्याचं केंद्रात करावं. पण दुर्दैवाने बऱ्याचदा असं दिसून येतं की राज्यपाल हे कॉन्स्टिट्युशनल हेड असून देखील बऱ्याचदा ते एक पॉलिटिकल एजंट असल्यासारखं काम करतात असा आरोप केला जातो. ते अशा पद्धतीने काम करतात की जेणेकरून राज्य डिस्टेबलाइज व्हावेत, असे त्यांच्यावरती बरेच आरोप झालेले आहेत. मग हे चुकीचं आहे, कारण का राज्यपाल हे तर निवडून आलेले नाही आहेत. राज्य सरकार हे निवडून आलेलं आहे, केंद्र सरकार हे निवडून आलेलं आहे. आणि मग जर तुम्हाला राजकारण करायचंच आहे तर ते राजकीय पद्धतीने केलं पाहिजे. म्हणजे कुठली? तर निवडणुका. तुम्ही निवडणुका लढा. केंद्रात ज्या पक्षाला विजय मिळेल तो केंद्रात सत्ता स्थापन करेल, राज्यात जो विजय होईल तो राज्यात स्थापन करेल. इतकं हे सोपं असलं पाहिजे. कारण का शेवटी लोकांची विल ही महत्त्वाची आहे आणि लोकांची विल कुठे रिप्रेझेंट होते आहे? विधान भवनमध्ये. मग त्यांनी केलेले कायदे किंवा बिल जे आहेत ते अनिश्चित काळासाठी रोखून ठेवणं हे पूर्णतः चुकीचं होतं. हा गैरप्रकार होता. आणि म्हणून या निकालाने काय केलंय तर राज्यपालांच्या अधिकारांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. म्हणजे राज्यपालांची मर्यादा पूर्णपणे स्पष्ट झालेली आहे आणि राज्य सरकारांची स्वायत्तता बळकट झाली आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे की आता बळकट कोण झालंय तर राज्य सरकार बळकट झालंय. का तर राज्यपाल आता इनडेफिनिटली डिले करू शकत नाही आणि करायचा प्रयत्न केला तर न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान होईल, त्याचा ज्युडिशियल रिव्ह्यू होऊ शकतो आणि स्वविवेकाधिकार देखील गैरवापर त्याचा होऊ शकत नाही. आणि इतकंच नाही, तुम्हाला असं वाटत नाही का की भविष्यात जी काही प्रकरणं असतील त्याच्यासाठी हे एक चांगलं उदाहरण असेल? त्यामुळे अशा पद्धतीने वागण्यावरती राज्यपालाचा जी काही अशा पद्धती वागण्याची पद्धत होती ही पूर्णतः बंद होण्याचा प्रयत्न होऊ शकतो. मग लिटरली जर तुम्ही बघितलं याच्यामध्ये तर
कोर्टाने स्पष्ट भाषेत जर म्हणायचं तर काय म्हटलेलं आहे की राज्यपालांना अधिकार आहे का? हो, पण राज्यपाल इनडेफिनेटली कुठलंही बिल डिले करू शकत नाही जे राज्य कायदे मंडळ पास करतं. म्हणजे त्याच्यात महत्त्व कुणाचं अधोरेखित झालंय? राज्य कायदे मंडळाचं. सगळी प्रोसेस याच्यामध्ये स्पष्टपणे दिलेली आहे. मग आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला नीट कळला असेल तर आता एक मुख्य परीक्षेला येऊ शकणार प्रश्न. गव्हर्नर टॉपिक तर एव्हरग्रीन आहे. रेग्युलरली पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत सगळीकडे प्रश्न असतात आणि बऱ्याचदा येतात आणि रिपीटही होतात. मग प्रश्न आहे की तामिळनाडूच्या राज्यपालांनी विधेयकांना मंजुरी देण्यात दिरंगाई केली आणि त्याच्याबद्दल हा जो काही सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे हा घटनात्मक सीमा निश्चित करण्याच्या दृष्टीने क्षण महत्त्वाचा आहे का? म्हणजेच उत्तरामध्ये पहिला मुद्दा काय आहे तर घटनात्मक सीमा निश्चित केल्यात का कोर्टाने, ते पहिलं तुम्हाला नोंद करावी लागेल. दुसरं, यासंबंधी घटनात्मक तरतुदी कुठल्या कुठल्या आहेत, म्हणजे कुठल्या कुठल्या बघितल्या आपण? 163, 200 आणि सुप्रीम कोर्टाने वापरलेला आर्टिकल 142, 3 बघितलं, म्हणजे तिन्ही आलं पाहिजे. न्यायालयाने काय अर्थ लावला आहे म्हणजे निकालात काय म्हटलंय ते तुम्हाला स्पष्टपणे दिसलं पाहिजे. आणि याच्यामुळे भारतीय संघराज्य आणि लोकशाही याच्यावर परिणाम होईल का व्यापक? तर अर्थात होणार. म्हणजेच उत्तर लिहिताना हे सगळ्या गोष्टी तुम्हाला नीट बघाव्या लागतील आणि शब्दांची मर्यादा जी काही इथे म्हटले 250 ती पाळून तुम्हाला उत्तर लिहावं लागेल. हे झालं मुख्य परीक्षेबाबत. पूर्व परीक्षेत कशा पद्धतीचा प्रश्न येईल की सर्वोच्च न्यायालयाने आता जो निकाल दिलाय त्याच्याबद्दल 4 स्टेटमेंट आहेत. पहिलं, एखादं विधेयक पुनर्विचारासाठी पाठवल्यानंतर देखील राज्यपाल अनिश्चित काळासाठी लांबणीवर ठेवू शकतात का? बघा बरोबर आहे का? दुसरं, परत पाठवल्यानंतर त्यांना 1 महिन्यानंतर संमती आवश्यक असते. तिसरं, सर्वोच्च न्यायालयाने 142चा वापर करून काही विधेयकांना संमती दिली आहे, हे बरोबर आहे का? आणि चौथं, राज्यपाल वेळेच्या मर्यादेशिवाय राष्ट्रपतींसाठी कुठलंही विधेयक कितीही काळासाठी राखून ठेवू शकतात. जर तुम्हाला उत्तर येत असेल या 4 पैकी कुठली विधानं बरोबर आहेत, कुठलंही बरोबर असू शकतं, कुठलंही चूक असू शकतं, मला माहीत नाही, पण तुम्हाला येत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये उत्तर स्पेसिफाय करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.